साहेब, प्रथम आधी आपलं अभिनंदन. धन्यवाद. चौथ्यांदा गुहागर विधानसभा मतदारसंघात आपल्या अंगावर गुलाल उधळला आहे. आजची जे पडलेलं आपलं मतदान याविषयी आपण काय म्हणू? असं आहे की मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही, हे तुम्हाला देखील अनुभव आहे. पडलेलं मतदान जे आहे ते इथल्या लोकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी 7व्यांदा जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीला मतदान किती पडलं, ते कमी पडलं की जास्त पडलं यापेक्षा मी निवडून आलो. आणि म्हणून ज्या मतदारांनी मला निवडून दिलं, ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला निवडून येण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली, त्या सर्वांचं सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मी त्यांचा ऋणी आहे. आता राहिला आपला प्रश्न असा दिसतोय की मतदानाबद्दल काय आहे. खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलंय त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे. सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते. म्हणजे ज्याला 50-50 म्हणतात अशा प्रकारचे अंदाज होते. सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते. आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये, हरियाणा राज्याच्या निवडणुकीचं घडलं की 90 पैकी 72 जागा ह्या काँग्रेसच्या लिडिंगमध्ये दिसत होत्या, त्या पुढे दिसत होत्या आणि त्या झटकन डाऊन झाल्या, ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला. तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला. दोघंही 50-50 म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली तळाला गेले. आत्ता माझ्याकडे नाही, मी इकडे होतो, परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे मिळून 50 सुद्धा येतील की नाही अशी आता शंका निर्माण झालेली आहे. ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे. ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे. त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं. ते अघटित घडलंय, ते माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे. साहेब, जसं आपण म्हणतो की एक प्रकारे महायुतीची लाट पूर्ण आली महाराष्ट्रभर, असं आपल्याला मान्य करावं लागेल. नाही मी करणार मान्य, मी नाही करणार. घटलेली ही महायुतीची लाट म्हणताच येणार नाही. हा सगळा संशोधनाचा विषय आहे. आज आम्ही या ठिकाणी काही शंका व्यक्त केली तरी सुद्धा पलीकडचे लोक म्हणणार की रडीचा डाव खेळतात. पण मी तुम्हाला सांगतो 288 जागांपैकी 50 सुद्धा जागा 3 पक्ष एवढे बळकट असताना जे येत नाहीत याच्यामध्ये खूप मोठं काळंबेरं आहे. आणि ते काळंबेरं पुऱ्या रत्नागिरी कोकणामध्ये घडलंय. मी थोड्या मतानं का होईना त्यातून वाचलोय. त्यामुळं इथं महायुतीची लाट मी म्हणणार नाही. जे काळंबेरं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलंय ते आपल्या बाबतीत घडलंय. गुहागर विधानसभा आणि त्यातले प्रश्न याच्याविषयी काहीतरी असं आहे की विजय हा विजयच आहे. शेवटी आपण बघितलं असेल गोरेगावचे समजा काहीतरी चलाकी करून म्हणा, चिटिंग करून म्हणा, 48 मतांना रवींद्र वायकर खासदार म्हणून निवडून आले. त्यात पार्लमेंटमध्ये बसता येतं. त्यामुळं किती मतानं निवडून येणं याच्यावर विधिमंडळामध्ये बसणं की नाही बसणं हे अवलंबून राहत नाही. आणि म्हणून आता विरोधी जी काही जनतेनं भूमिका आम्हाला दिलेली आहे विरोधी पक्षाची, आपण निश्चितपणे ती विरोधी पक्षाची भूमिका म्हणून यापूर्वी देखील प्रभावीपणे वठवत आलो आहे, पुढे देखील वठवत राहू. आणि म्हणून त्याच्यामध्ये जी भूमिका मिळेल ती प्रामाणिकपणे आपण यापूर्वी पाडत आलो आहे, भविष्यामध्ये पाडतो.